सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये फक्त एकदाच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे, कारण हा संपूर्ण महिना भगवान श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। या महिन्यामध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंची सेवा उपासना केली जाते, म्हणूनच हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे। हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की निसर्गाच्या प्रत्येक कणामध्ये देव वास करतो आणि झाडं वनस्पती हा निसर्गाचाच एक भाग आहे। शतकानुशतक सनातन धर्मामध्ये झाडं वनस्पतीची पूजा करण्याची प्रथा सुरू आहे। वृक्ष आणि वनस्पतीची पूजा करून माणूस निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो। ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाची स्थिती अनुकूल राहण्यासाठी झाडं आणि वनस्पतीची पूजा केली जाते। आपल्या हिंदू धर्मामध्ये काही झाडं वनस्पती आहेत ज्यांना देववृक्ष मानले गेले आहे। या वृक्षाची पूजा केल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते, म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये फक्त एकदाच आपल्याला एका झाडाला स्पर्श करायचा आहे। तर अशी कोणती झाडं आहेत ज्यांना स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी भगवान विष्णू प्रसन्न होतील, यावरचा डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।